मॉडल ऑक्झिलरीच्या सिंपल स्ट्रक्चरचा अभ्यास आपण आता ॲक्टिव्ह टू पॅसिव्हमध्ये करणार आहोत. थोडक्यामध्ये आपण याला काळामध्ये बसवायचंच म्हटलं तर विल किंवा शाल यांच्या पुढे जर क्रियापदाचे बेस फॉर्म म्हणजे इन्फिनिटिव्ह वापरले जात असेल तर पॅसिवाईज करत असताना आपण विल किंवा शालच्या पुढे बी हे मूळ रूप वापरून पुढे क्रियावाचक क्रियापदाचे तिसरे रूप वापरतो. मग हाच नियम विल शालचा तुम्ही इतर मॉडलला देखील वापरा. मग त्यालाच आपण सिंपल स्ट्रक्चर म्हटलेलं आहे मॉडल ऑक्झिलरीचं. यामध्ये बघा उदाहरणांमध्ये स्टुडंट्स विल एन्जॉय अ हॉलिडे. पण यामध्ये बघा बरं मॉडल काय याच्यामध्ये विलच्या पुढे हॅव आहे का तर नाही आहे. मग आपल्याला विल बी करावं लागेल आणि एन्जॉयचं तिसरं रूप करावं लागेल एन्जॉयड. मग चला विल हॅव ही रचना घेता येईल का आपल्याला तर नाही, हे परफेक्टसाठी झालेलं आहे, हे रॉंग आहे. विल बी एन्जॉयड हेच करेक्ट आहे, कारण विलचं उड तुम्हाला करता येणार नाही, शुडही करता येणार नाही. समवन विल सर्व, विल हे परत मॉडल आहे, याच्या पुढे हॅव आहे का तर नाही. विल सर्वचं पॅसिवाईज करत असताना एकतर विल बी होईल किंवा शॅल बी होईल. मग याच्यामध्ये बघा बरं समवन विल सर्व द रिफ्रेशमेंट्स सून, द रिफ्रेशमेंट्स विल सून हॅव हे होणार आहे का तर नाही. द रिफ्रेशमेंट्स विल सून बी सर्वड बाय समवन, इथं काय दिलेलं आहे समवन. द रिफ्रेशमेंट्स वूड हे होणार नाही. द रिफ्रेशमेंट्स वूड सून बी सर्व बाय नो वन हे निगेशनमध्ये गेलेले आहे, उत्तर क्रमांक 2. दे शूड शूट द ट्रेटर्स डेड, याच्यामध्ये मॉडल आहे बघा बरं शूड. मग शूडच्या पुढं शूट, मग शूटचं शूड बी होईल, शूड बी शॉट. द ट्रेटर शूड बी शॉट पहिलंच आन्सर आहे, बाकीचे होणार नाही. याच्यामध्ये शाल आहे, याच्यामध्ये वूड आहे, याच्यामध्ये शूड हॅव आहे, हे कोणीच होत नाहीत. द रिच ऑट टू, याच्यामध्ये बघा बरं मॉडल आलेले ऑट आणि याच्या पुढे आलेले टू प्लस वर्ब. ऑट टू हेल्प द पुअर, द पुअर ऑट टूचं काय होईल ऑट टू बी, याच्यामध्ये हॅव आहे कुठं तर नाही आहे, ही रचना होणार नाही आहे. द पुअर ऑट टू बी हेल्प बाय द रिच, नंबर 2 उत्तर झालेलं आहे. वी विल नॉट ॲडमिट चिल्ड्रन अंडर 16, याच्यामध्ये बघा बरं वी विल आहे म्हणजे फर्स्ट पर्सनसोबत इथं विल वापरलेलं आहे. चला हे निगेशनमध्ये पण आहे, विल नॉट ॲडमिट याच्यामध्ये कुठे हॅव नाही आहे, त्याच्यामुळे एक तर विल नॉट बी होईल किंवा शाल नॉट बी होईल. चिल्ड्रन अंडर 16 विल बी होईल का तर नाही. चिल्ड्रन अंडर 16 वूड बी हे पण होणार नाही. चिल्ड्रन अंडर 16 विल नॉट बी ॲडमिटेड बाय अस, नंबर सी उत्तर त्याचं झालेलं आहे. यू कांट वॉश धिस ड्रेस, याच्यामध्ये कांट हे मॉडल दिलेलं आहे, कांटचं कांट बी होईल. मग याच्यामध्ये धिस ड्रेस कॅन बी हे होणार नाही आहे. धिस ड्रेस कांट बी वॉश्ड बाय यू, नंबर 2 उत्तर झालं त्याचं. यू निडंट टाईप धिस लेटर, निडंट ह्याच्यामध्ये मॉडल आहे, निडंटचं निडंट बी होईल. मग याच्यामध्ये मसंट बी होणार नाही आहे, नीड टू बी पण होणार नाही आहे. दिस लेटर निडंट बी टाईप बाय यू, नंबर सी उत्तर त्याचं. वी शॅल हॅव टू, हे बघा शॅल हॅव पण याच्यामध्ये बीन आहे का पुढे तर नाही आहे, थर्ड फॉर्म आहे का तर नाही आहे. वी शॅल हॅव टू टो बेस फॉर्म आहे, म्हणजे याच्यामध्ये पॅसिव्ह करताना शॅल हॅव टू बी किंवा विल हॅव टू बी करावं लागेल तुम्हाला. वी शॅल हॅव टू टो द कार टू द गॅराज. द कार हे होईल का तर नाही. द कार विल हॅज, मॉडलसोबत इथं तुम्हाला हॅज वापरता येणार नाही, बेस फॉर्म वापरतो हॅव. द कार विल हॅव टू बी टोड टू द गॅराज बाय अस, नंबर सी आन्सर झालेलं आहे, हे पण होत नाही. ही कॅन विन द प्राईज, इथे मॉडेल काय आलेलं आहे कॅन. मग कॅनचं काय होईल कॅन बी. मस्ट बी होईल का, शुड बी होईल का, कुड बी होईल का तर नाही, कॅन बी, नंबर डी. द पुअर शुड बी हेल्प्ड, याच्यामध्ये बघा मॉडेलसोबत शुड बी आणि थर्ड फॉर्म आलेलं आहे, याचा अर्थ हे पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन आहे आणि त्याला ॲक्टिव्ह कन्स्ट्रक्शनमध्ये आणण्यासाठी शूडच्या पुढचं बी काढून टाकावं लागेल आणि बेस फॉर्म वापरावं लागेल हेल्प. शूड हेल्प असणार कुठे, वन शूड हेल्प द
पुअर, कारण इथं बाय एजंट, इथं एजंट दिलाच नव्हता, ज्याच्याकडून क्रिया करून घेतल्या होती तो दिलेला नव्हता, हा वन होता नंबर ए. इंटरॉगेटिव्ह सेंटेन्समध्ये बघा, विल ही टेक अस देअर, याच्यामध्ये मॉडेल सुरुवातीला आलेलं आहे. मग याच्यामध्ये कुठं विल बी एका प्रश्नामध्ये तर कुठंच नाही आहे. मग उत्तरामध्ये एक तर आपल्याला विल बी किंवा शॅल बी घ्यावं लागेल. पण इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच इथं असणारं वर्बल क्वेश्चन जे आहे जसं तसंच ठेवावं लागेल आम्हाला. मग इथं शॅल सुरुवातीला आहे, पण इथं शॅल वी हॅव आहे आणि हे परफेक्टवालं आहे, याच्यामध्ये चालणार नाही. विलचं उड करता येणार नाही आहे. मग विलचं शॅल वी बी, कारण इथं फर्स्ट पर्सनमध्ये आहे सब्जेक्ट, त्याच्यामुळे इथं काय आलेलं आहे, शॅल वी बी टेकन देअर बाय हिम. नंबर सी उत्तर झालं त्याचं. हू विल हेल्प यू इन धिस मॅटर, इथं हू आलेलं आहे, त्याचे दोन पद्धतीनं उत्तर होऊ शकतात. एक सुरुवातीला बाय हुम किंवा सुरुवातीला हू आणि प्रश्नाच्या शेवटी बाय हे प्रिपोजिशन घेऊन उत्तर काढता येते. मग इथं बघा, हू विल हेल्प यू, मग विलचं विल बी होईल. मग चला इथं बाय हुम वूड होणार आहे का, तर नाही, हे चुकलेलं आहे. बाय हुम विल यू बी हेच त्याचं आन्सर आहे, कारण इथं विल हॅव हे उत्तर होणार नाही. आणि बाय हुम यू विल बी याच्यामध्ये काय झालेलं आहे, इन्व्हर्जन पाहिजे होतं, विल इथे पाहिजे होते, हे चुकलेलं आहे. त्याच्यामुळे उत्तर क्रमांक 2. कॅन एनीबडी डू धिस वर्क, याच्यामध्ये मॉडेल सुरुवातीलाच आहे वर्बल क्वेश्चनमध्ये. कॅनचं कॅन बी होईल बघा, कॅन धिस वर्क डन हे होईल का, तर नाही. कॅन धिस वर्क बी, हे का कॅनचं काय झालं, कॅन बी डन बाय नो बडी, पण याच्यामध्ये एनीबडी इथं नो बडी हे निगेशनमधलं चालणार नाही. कॅन धिस वर्क बी डन बाय एनीबडी हे झालं याच्यातलं आन्सर. अलास वी शॅल हिअर हिज व्हॉइस नो मोर, याच्यामध्ये सुरुवातीला अलास हे इंटरजेक्शन वापरलेलं आहे आणि इंटरजेक्शन अलास असणारं फक्त एकच वाक्य याच्यामध्ये डी नंबरचं. जर 2 उदाहरणात अलास आलं असतं तर आपल्याला क्रियापदाचा काळाही बघावा लागला असता, त्याची रचना पाहावी लागली असती. वी शॅल हिअर, इथं शॅलचं शॅल बी किंवा विल बी होईल. हिज व्हॉइस विल नॉट बी हर्ड, इथं नो मोरचं काय आलं, विल नॉट बी हर्ड. क्रमांक डी उत्तर त्याचं. 1:2 हे बघा, इज टू, 1:2 याच्यामध्ये आपल्याला माहीत असेल बघा की शूड या मॉडेलच्या ऐवजी आपण am2:2 are2 यांचाही वापर करतो किंवा त्या ठिकाणी पास्टमधले वॉज टू वर टू सुद्धा वापरले जातात. तसेच हॅड बेटरचाही उपयोग केला जातो शूडच्या ऐवजी. मग जसं शूडचं शूड बी करू तसं आपण am2:2 are2च्या पुढं बी वापरू. मग 1:2 pity द पुअर, मग तर इज टूचं काय होईल, एक तर इज टू बी होईल किंवा एम टू बी होईल किंवा आर टू बी होईल. मग चला इथं ऑब्जेक्ट कोण आहे, द पुअर. द पुअर सिंग्युलर आहे का प्लुरल आहे ते क्लिअर करून घ्या. द पुअरचा अर्थ आहे पुअर पीपल, याचा अर्थ ते प्लुरल फॉर्ममध्ये आहे. द पुअर इज होणार नाही, द पुअर आर टू बी पिटीड. नंबर 2 उत्तर झालं त्याचं. यू आर टू लर्न इंग्लिश, याच्यामध्ये बघ बरं आर टू वापरलेलं आहे. मग याच्यामध्ये आर टूचं काय होईल, एम टू बी, इज टू बी, आर टू बी या तिघांपैकी एक होईल. ऑब्जेक्ट आहे इंग्लिश, मग इंग्लिश इज टू हॅव होईल का, तर नाही, इंग्लिश इज टू बी लर्न्ड. नंबर 2 उत्तर झालं त्याच्यामध्ये. वी आर टू इंट्रोड्यूस मीन्स वी शूड इंट्रोड्यूस. मग आर टूचं होईल आर टू बी, एम टू बी, इज टू बी पैकी एक होईल. मग वी आर टू इंट्रोड्यूस दीज स्कीम्स म्हणजे प्लुरल फॉर्ममध्ये आहे. दीज स्कीम्स आर टू बी इंट्रोड्यूस ग्रॅज्युअली. नंबर ए पहिलंच उत्तर झालेलं आहे. दिस स्पीड लिमिट इज टू बी इंट्रोड्यूस ग्रॅज्युअली, हे ॲक्टिवाईज करायचं आहे म्हणजे याचा अर्थ आहे पॅसिवाईजचं वाक्य आहे बघा. इज टू बी प्लस वर्बचं थर्ड फॉर्म आहे. याचा अर्थ हे पॅसिव्ह टू ॲक्टिव्ह करत असताना आपल्याला एम टू, इज टू, आर टूच्या पुढं बी हे मूळ रूप घेता येणार नाही. मग चला, दी ऑथॉरिटीज आर टू इंट्रोड्यूस दी स्पीड लिमिट ग्रॅज्युअली. नंबर ए बरोबर आहे याच्यातलं. माय पेंटिंग्स आर टू बी एक्झिबिटेड फॉर द फर्स्ट टाईम बाय न्यू आर्ट्स गॅलरी. याच्यामध्ये आर टू बी प्लस वर्बचं थर्ड फॉर्म आहे. याचा अर्थ आहे पॅसिवाईजचं वाक्य आहे आणि याचं ॲक्टिवाईज करत असताना इथलं बी घेता येणार नाही. मग एम टू, इज टू, आर टूच्या पुढं एक्झिबिट हे बेस फॉर्म घ्यावं लागेल. मग चला, हॅज टू एक्झिबिट हे चालणार नाही आहे. न्यू आर्ट्स गॅलरी, वॉज टू हे पण नाही, पास्टमध्ये नाही आहे, प्रेझेंटमध्ये ते.
न्यू आर्ट्स गॅलरी इज टू एक्झिबिट. सी नंबर उत्तर आहे. डी मध्ये परत प्रॉब्लेम काय झालेला आहे, बी वापरलेलं आहे. समवन विल हॅव टू बी फाउंड टू टेक हर प्लेस. याच्यामध्ये विल हॅव टू आणि पुढे बी आणि वर्बचा थर्ड फॉर्म आहे. याचा अर्थ हे पॅसिव्ह वॉइस आहे. पॅसिव्हचं ॲक्टिव्ह करत असताना यातलं बी आपल्याला काय करावं लागेल, कॅन्सल करावं लागेल. मग चला विल हॅव टू किंवा शॅल हॅव टू प्लस फाउंडचं बेस फॉर्म फाइंड पाहिजे. मग याच्यामध्ये शॅल हॅव फाउंड हे तर जमणारच नाही, तर टू राहिलं होतं. वी शॅल हॅव टू बी हे पण जमणार नाही आहे, हे पॅसिव्ह राहिलं. वूड पण होणार नाही आहे. क्रमांक डी उत्तर झालं. वी शॅल हॅव टू फाइंड समवन टू टेक हर प्लेस. विदाउट एफर्ट नथिंग कॅन बी गेन्ड. नथिंग कॅन बी प्लस थर्ड फॉर्म आहे. याचा अर्थ आहे पॅसिव्ह वॉइस आहे. ॲक्टिव्ह वॉइस करत असताना याचं बी नको आहे आणि याचं बेस फॉर्म करावं लागेल आपल्याला. मग कॅन गेन असणार कुठे बघा, कॅन बीचं कॅन. वन कुड होईन का, तर नाही. वन कॅन बी हे पण होणार नाही. विल पण होणार नाही. उत्तर क्रमांक डी. वन कॅन गेन नथिंग विदाउट एफर्ट. युअर सर्वंट हॅड बेटर बी इन्स्ट्रक्टेड टू बी पोलाइट. याच्यामध्ये बघा हॅड बेटर बी, हॅड बेटरचा अर्थ आहे शूड. हॅड बेटर बी इन्स्ट्रक्टेड म्हणजे याचा अर्थ हे पॅसिव्ह वॉइस आहे. पॅसिव्ह टू ॲक्टिव्ह करत असताना हे बी नको आहे आणि इन्स्ट्रक्टेडचं मूळ रूप इन्स्ट्रक्ट पाहिजे आपल्याला. यू हॅड इन्स्ट्रक्टेड हे होणारच नाही आहे. यू हॅड बेटर इन्स्ट्रक्ट हेच होईल. ठिकाणी होणार हॅव आहे आणि याच्यामध्ये काय झालेलं आहे, टू आलेलं आहे. टू इन्फिनिट चालणार नाही. मसंट यू राईट ऑफ ऑल दोज बॅड डेब्ट्स. मसंट ऑल दोज बॅड डेब्ट्स रिटर्न हे होत नाही आहे. मसंट ऑल दोज बॅड डेब्ट्स बी रिटर्न ऑफ बाय यू हे नंबर 2 उत्तर झालं त्याचं. प्रॉफिट्स विल बी कॅल्क्युलेटेड. विल बी कॅल्क्युलेटेड. प्रॉफिट्स विल बी कॅल्क्युलेटेड याच्यामध्ये बी आलेलं आहे. पॅसिव्ह आहे, थर्ड फॉर्म आहे. याचा अर्थ पॅसिव्ह ॲक्टिव्ह करत असताना हे बी नको आहे आणि थर्ड फॉर्म नको, बेस फॉर्म आवश्यक आहे. मग विल कॅल्क्युलेट असं कुठं आन्सर आहे बघा. विल बी कॅल्क्युलेटेड हे होणार नाही. विल बी कॅल्क्युलेटेड होणार नाही. द मॅनेजर विल हॅव हे पण होणार नाही आहे. द मॅनेजर विल कॅल्क्युलेट नंबर सी आन्सर झालं त्याचं. दिस डॉक्युमेंट मस्ट बी साइन्ड बाय 2 persons. याच्यामध्ये मस्ट बी साइन्ड बाय 2 persons. बी आलं त्याच्या अर्थ बीच्या नंतर थर्ड फॉर्म आहे, पॅसिव्ह आहे. पॅसिव्हचं ॲक्टिव्ह करत असताना 2 persons मस्ट साइन दिस डॉक्युमेंट. नंबर एच बरोबर आहे कारण याच्यामध्ये मस्ट बी आहे, याच्यामध्ये मस्ट हॅव आहे, हे चालणार नाही.